सर, आज ज्ञानेश्वर दहीपळे तुमच्या कार्यालयाच्या समोर 5 वाजल्यापासून आंदोलन करतायत. काय नेमकं त्यांची मागणी होती आणि त्यांनी आज सांगण्यात आले कॅवेट दाखल असताना तुमच्याकडून आदेशाला स्थगिती देण्यात आली. ज्ञानेश्वर ज्ञानदेव मुंडे यांनी MLRC 247 अन्वये तहसीलदार पळी यांनी 16/12/2025 रोजी मौजे शिरसाळ येथे जो रस्ता सरबांधावरून गेला होता त्याच्याबाबतचा अपील अर्ज दाखल केला होता. ती कायद्यातीलच तरतूद आहे अपील दाखल करण्याची. अपील दाखल केल्यानंतर त्यांनी स्टे पिटिशन पण दाखल केलं होतं. सोबत त्यांचं म्हणणं आपण ऐकून तो स्टे देण्यात आलेला होता. यामध्ये हे आता जे गैरहजदार आहेत यांनी कॅवेट दाखल केलेली बाब माझ्या आज निदर्शनास आणून दिलेले आहे आणि कॅवेट नंतर त्यांचं म्हणणंही ऐकून घेतलेलं आहे आणि दिलेला स्टे जो आहे तो उठवण्याचा आदेश सुद्धा आज पारित करण्यात आलेला आहे. दुसरी एक गोष्ट अशी, तुम्ही काही दिवसापूर्वी एका महिन्यामध्ये ह्या प्रकरणाचा शेवट करावा असं तहसीलदारांना आदेश पारित केला होता. आपल्याकडून त्याच प्रकरणाची स्थगिती मिळाली. तेच सांगितलं त्या बाबी ज्या निदर्शनास येतात क्वासी काम आहे, पक्षकार आणि प्रतिवादी जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेण्यात होता. स्थगिती याचा अर्थ त्या कामासाठी पूर्ण स्थगिती असा विषय होत नाही. पुढची बाजू ऐकण्यासाठी, दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकण्यासाठी ती स्थगिती दिलेली होती. दोन्ही पक्षकारांचं आता म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि यामध्ये दिलेली स्थगिती उठवलेली आहे आणि पुढली सुनावणी 28 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. तर त्याच्यात असं आहे की तुम्ही जो आदेश पारित केला होता त्यामध्ये 6 तारखेची नोंद आहे आणि शेतकऱ्यांना 9 तारखेला मिळालेलं आदेश सुद्धा व्हॉट्सअपद्वारे. जी बाब आहे क्वासी काम आहे त्याच्यावर आपण अपलोड सुद्धा आपण ऑनलाईन अपलोड करतो. मेसेज सुद्धा आपण व्हॉट्सअपवर देतो. ज्यांचे मोबाईल नंबर असतात त्यांच्या विधीज्ञांना सुद्धा आपण व्हॉट्सअपद्वारे देण्याची व्यवस्था करतो. धन्यवाद. सर, ज्ञानेश्वर दहीपळे 2.5 वर्षापासून न्यायाच्या भूमिकेत आहे.